आज आपण जी कथा शिकणार आहोत तिचं नाव आहे मिस स्लिपरी. ही कथा आहे पोपटी हिरानंदनी यांच्या मूळ कथेतून रूपांतरित केलेली. अडॅप्टेड म्हणजे मूळ कथेत थोडे बदल करून तयार केलेली कथा. मुलांनो, स्लिपरी म्हणजे काय माहितीये का? स्लिपरी म्हणजे घसरणारी. पण इथे हा शब्द फक्त घसरण्यासाठी नाही, तर एका मुलीच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांसाठी वापरलाय. या कथेतली सायली नावाची मुलगी वारंवार पडते, अडखडते. पण खरी गोष्ट अशी आहे की ती फक्त पायांनी नाही, तर परिस्थितीमुळे मनानेही घसरत चालली आहे. आता आपण पाहूया की ही सायली कोण आहे. तिला मिस स्लिपरी हे नाव का मिळालं आणि तिच्या आयुष्यात असं कोण आलं ज्यामुळे सगळं बदलायला सुरुवात झाली. चला तर मग कथा सुरू करूया. हा या कथेचा पहिला भाग आहे. आय गॉट रेडी अँड वेंट टू स्कूल. गॉट रेडी म्हणजे तयार झाले, वेंट म्हणजे गेले. मी तयार झाले आणि शाळेत गेले. इन द फर्स्ट पिरियड आर क्लास टीचर who taught us English told us to take out our composition notebooks. फर्स्ट पिरियड म्हणजे पहिला तास. कॉम्पोजिशन नोटबुक्स म्हणजे निबंधाच्या वह्या. पहिल्या तासाला आमच्या इंग्रजीच्या बाईंनी आम्हाला निबंधाची वही काढायला सांगितली. आय टूक आउट द मॅथमॅटिक्स नोटबुक बाय मिस्टेक. मॅथमॅटिक्स म्हणजे गणित, बाय मिस्टेक म्हणजे चुकून. मी चुकून गणिताची वही काढली. I replaced it quickly, but the teacher perhaps had kept her gaze fixed on me. Replaced म्हणजे बनवली, perhaps म्हणजे कदाचित, gaze fixed म्हणजे नजर खेळून ठेवली. मी पटकन वही बदलली, पण कदाचित बाई माझ्याकडेच बघत होत्या. She shouted, "Come here with your book, सायली." त्या म्हणाल्या, सायली, तुझी वही घेऊन इथे ये. I obeyed her, but her angry looks made my legs tremble, and when I reached her chair, the notebook fell on her feet. Obeyed म्हणजे आज्ञा पाळली. Angry looks म्हणजे रागीट नजर. Tremble म्हणजे थरथरणे. मी त्यांचं ऐकलं, पण त्यांच्या रागीट नजरेमुळे माझे पाय थरथरत होते. त्यांच्या खुर्चीजवळ पोहोचल्यावर वही त्यांच्या पायावर पडली. Some girls laughed loudly. लाफ्ट म्हणजे हसल्या, लाऊडली म्हणजे मोठ्याने. काही मुली मोठ्याने हसायला लागल्या. द टीचर थॉट दॅट आय हॅड ड्रॉप द नोटबुक ऑन पर्पस. थॉट म्हणजे वाटलं, ऑन पर्पस म्हणजे मुद्दाम. बाईंना वाटलं की मी वही मुद्दाम टाकली. शी स्टेअर्ड ॲट मी विथ अन ऑल डिव्हाउरिंग लुक. स्टेअर्ड म्हणजे रोखून पाहिले. ऑल डिव्हाउरिंग लुक म्हणजे खूप भयानक नजर. त्या माझ्याकडे जणू घेऊन टाकतील अशा नजरेने भावायला लागल्या. गो अँड स्टँड नियर युअर सीट, शी येल्ड. त्या म्हणाल्या, जा आणि तुझ्या जागेजवळ उभी राहा. आय केप्ट स्टँडिंग, पनिश्ड फॉर द होल पिरियड. पनिश्ड म्हणजे शिक्षा झाली, होल पिरियड म्हणजे पूर्ण तास. मी पूर्ण तासभर उभीच राहिले. द नेक्स्ट वॉज हिस्ट्री क्लास अँड माय फेवरेट सब्जेक्ट. फेवरेट म्हणजे आवडता, सब्जेक्ट म्हणजे विषय. पुढचा तास इतिहासाचा होता आणि तो माझा आवडता विषय होता. द टीचर हॅड आस्क्ड अस टू मेमराइज द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. मेमराइज म्हणजे पाठ करणे, कॉजेस म्हणजे कारणे, इफेक्ट्स म्हणजे परिणाम. बाईंनी आम्हाला पानिपतच्या लढाईची कारणे आणि परिणाम पाठ करायला सांगितले होते. आय वॉज वेल प्रिपेअर्ड. वेल प्रिपेअर्ड म्हणजे चांगली तयारी केलेली. मी खूप छान तयारी केली होती. She began testing all of us one by one. टेस्टिंग म्हणजे परीक्षा घेणे, वन बाय वन म्हणजे एक एक करून. त्या आमची एक एक करून परीक्षा घेऊ लागल्या. When my turn came, I went blank. टर्न म्हणजे पाळी, went blank म्हणजे काहीच आठवले नाही. माझी पाळी आली तेव्हा मला काहीच आठवले नाही. The teacher gave me a stern stare while I stood there still with my head hanging down in shame. Stern stare म्हणजे कठोर नजर, stiff म्हणजे ताठ, shame म्हणजे लाज. बाईने माझ्याकडे कठोर नजरेने पाहिले. मी ताठ उभी होते आणि लाजेमुळे माझं डोकं खाली होतं. मम्मा अँड पप्पा कंटिन्यूड द नेव्हर एंडिंग टिप्स. नेव्हर एंडिंग म्हणजे कधीच न संपणारे. टिप्स म्हणजे भांडण. मम्मी आणि पप्पांचे भांडण सतत चालूच असायचे. पप्पा used every opportunity to express his annoyance. ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी, annoyance म्हणजे राग. पप्पा प्रत्येक संधी मिळाली की आपला राग व्यक्त करायचे.
Mother on her part did not allow any such occasion to slip without turning it into a vociferous quarrel. ओकेजन म्हणजे प्रसंग, वोसिफरिस क्वॉरल म्हणजे मोठ्याने भांडण. मम्मी ही कोणतीही संधी सोडत नसत, त्या प्रत्येक गोष्ट मोठ्या भांडणात बदलत असत. द क्वॉरल वॉज बिटवीन द टू, बट द पनिशमेंट इनेव्हिटेबली डिसेंडेड ऑन अ थर्ड वन. दॅट इज मी ॲट स्कूल. इनेव्हिटेबली म्हणजे टाळता नाही येणारे, डिसेंडेड म्हणजे येऊन पडले. भांडण दोघांचं होतं, पण त्याचा परिणाम आणि शिक्षा मात्र माझ्यावर, शाळेत व्हायची. Whenever I heard raised voices, I felt as if Mama and Papa were quarreling. Raised voices म्हणजे मोठ्याने आवाज. जिथे जिथे मोठा आवाज ऐकू यायचा, तिथे मला वाटायचं की मम्मी पप्पा भांडत आहेत. Sometimes even in the midst of silence, Mama's screams came piercing through my ears. Midst of silence म्हणजे शांततेतही. पिअर्सिंग म्हणजे कान भेदणारा. कधीकधी शांततेतही मला मम्मीच्या ओरडण्याचा आवाज कानात घुमायचा. अँड whenever I heard Mama's high-pitched yells, my legs quivered. High-pitched म्हणजे कर्कश, quivered म्हणजे थरथर कापले. मम्मीचा कर्कश आवाज ऐकला की माझे पाय थरथर कापायचे. One day I was coming down the school stairs. Stairs म्हणजे पायऱ्या. एक दिवस मी शाळेच्या पायऱ्या उतरून खाली येत होते. Somebody from the top gave a frantic scream. Frantic scream म्हणजे घाबरलेली किंकाळी. वरून कोणीतरी घाबरून जोरात किंचाळलं. I fell and came tumbling down about 7 steps. मी पडले आणि साधारण 7 पायऱ्या गडगडत खाली आले. My elbows and knees were badly bruised. Elbows म्हणजे कोपर, knees म्हणजे गुडघे. ब्रूज्ड म्हणजे जखमी झालेले. माझे कोपर आणि गुडघे खूप जखमी झाले होते. अरे यार, तुम्ही अजून व्हिडिओला लाईकच केलं नाही का रे? आवडला नाही का व्हिडिओ? जर खरंच ही स्टोरी समजत असेल आणि माझं सांगणं आवडत असेल तर आत्ताच एक जोरदार लाईक करून टाका बरं. चला पटकन करा, मगच आपण पुढच्या भागाकडे वळूया. केलं? नट्टी? चला तर मग. माय न्यू फ्रॉक वॉज टॉर्न ॲट द सीम्स. फ्रॉक म्हणजे फ्रॉक, टॉर्न म्हणजे फाटलेला, सीम्स म्हणजे शिवण. माझा नवीन फ्रॉक शिवणीजवळ फाटला होता. When I reached home, Mama shouted, I am sick of you. When will you stop making me pay through my nose for such extravagant losses? Sick of you म्हणजे कंटाळा आला आहे. Pay through my nose म्हणजे खूप पैसे मोजावे लागणे. Extravagant losses म्हणजे फार मोठे नुकसान. मी घरी पोचले तेव्हा मम्मी ओरडल्या. Mother seized me by the arm, gave me a good jerk and seated me on the bed. Seized म्हणजे घट्ट पकडले, jerk म्हणजे जोरात ओढले, seated म्हणजे बसवले. आईने माझा हात पकडला, मला जोरात हलवले आणि पलगावर बसवले. She fetched an antiseptic lotion and applied it to my elbow and knees, but did not hug me. Fetched म्हणजे आणले, अँटीसेप्टिक लोशन म्हणजे जंतुनाशक औषध, अप्लाइड म्हणजे लावले. आईने औषध आणून माझ्या सकाळवर लावले, बट मला मिठी मारली नाही. Within me lingered the yearning that she would hold me and console me. Lingering yearning म्हणजे आतल्या आत राहिलेली इच्छा. कन्सोल म्हणजे समजावणे. माझ्या मनात अशी तीव्र इच्छा होती की आईने मला जवळ घ्यावं आणि प्रेमाने समजावावं. Even if she had given me just a sympathetic pat, my smarting limbs would have been soothed. सहानुभूतीने थोपटणे. स्मार्टिंग लिम्स म्हणजे दुखणारे हातपाय. सूद म्हणजे शांत झाले असते. जर तिने फक्त प्रेमाने थोपटलं असतं तरी माझं दुखणं कमी झालं असतं. माय यंगर ब्रदर वॉज क्लोज बाय. यंगर ब्रदर म्हणजे धाकटा भाऊ. माझा धाकटा भाऊ जवळच होता. ॲज मम्मा वॉक्ड अवे टू द किचन, ही केम अँड सॅट बिसाइड मी. He placed his little hand on my arm and whispered, Are you in great pain? Whispered म्हणजे हळू आवाजात विचारले. Great pain म्हणजे खूप वेदना. त्याने माझ्या हातावर आपला छोटा हात ठेवला आणि हळू आवाजात विचारले, तुला खूप दुखतंय का? I hugged him tight and started crying again. Hugged him म्हणजे मिठी मारली. मी त्याला घट्ट मिठी मारली आणि पुन्हा रडायला लागले. I used to walk quite cautiously, yet I would often stumble. Cautiously म्हणजे जपून. स्टंबल म्हणजे अडखळणे. मी खूप जपून चालायचे, तरीही वारंवार अडखळायचे. वन डे द क्लास मॉनिटरस अनाउन्स्ड, विल कॉल हर स्लिपरी.
Others slip on wet ground. Sally manages to slip even on dry land. मॉनिट्रेस म्हणजे वर्गप्रमुख मुलगी, स्लिप म्हणजे घसरणे. एके दिवशी वर्गप्रमुख मुलीने जाहीर केलं की मला स्लिपरी म्हणायचं. That provided the other girls of the class new scope for fun. They teased me with the new title every day. Scope for fun म्हणजे चेष्टा करण्याची संधी. Teased म्हणजे चिडवणे. टायटल म्हणजे टोपणनाव. यामुळे इतर मुलींना माझी चेष्टा करण्याची नवी संधी मिळाली. Soon a verse was composed in my honor. Slippery, slippery, slipping without muck. Ask her the simplest question. No answer is your luck. Verse म्हणजे कविता. Composed म्हणजे तयार केली. त्या म्हणायच्या, स्लिपरी स्लिपरी, चिखल नसतानाही घसरणारी, तिला सोपा प्रश्न विचारला तरी उत्तर मिळणार नाही. आय लिव्ड इन परपेच्युअल फिअर ऑफ एव्हरीवन, द गर्ल्स, द टीचर्स, द यंग अँड द ओल्ड. परपेच्युअल फिअर म्हणजे कायम भीती. मला सगळ्यांची, मुलींची, शिक्षकांची, लहानांची, मोठ्यांची सतत भीती वाटू लागली. When I was in the class, I dared not move out, and when I was outside, I was afraid of re-entering the class. डेड नॉट म्हणजे धाडस होत नव्हतं. रिएंटरिंग म्हणजे पुन्हा आत जाणे. मी वर्गात असताना बाहेर जायची हिंमत होत नव्हती आणि बाहेर असताना परत वर्गात जाण्याची भीती वाटायची. नॉ कुड आय मस्टर द करेज टू स्पीक टू एनीवन. मस्टर द करेज म्हणजे धाडस गोळा करणे. माझ्यात कोणाशी बोलायचं धाडसच उरलं नव्हतं. पार्ट 2 हा कथेचा दुसरा भाग आहे. द बेल हॅड ऑलरेडी रंग वेन आय रीच द स्कूल. बेल म्हणजे घंटा, ऑलरेडी म्हणजे आधीच, रीच म्हणजे पोहोचले. मी शाळेत पोहोचले तेव्हा आधीच घंटा वाजली होती. द टीचर वॉज इन द क्लासरूम. क्लासरूम म्हणजे वर्ग. बाई वर्गातच होत्या. आय सॉट परमिशन टू एंटर. सॉट परमिशन म्हणजे परवानगी मागितली. एंटर म्हणजे आत जाणे. मी आत जाण्यासाठी परवानगी मागितली. द टीचर वोर अ फ्राउन ऑन आवर फेस, बट शी लेट मी एंटर अँड टोल्ड मी टू सी हर इन द टीचर्स रूम आफ्टर द क्लास. फ्राउंड म्हणजे कपाळावर आठ्या. टीचर्स रूम म्हणजे शिक्षकांची खोली. बाईंच्या चेहऱ्यावर थोड्या आठ्या होत्या, पण त्यांनी मला आत येऊ दिलं आणि वर्गानंतर शिक्षकांच्या खोलीत भेटायला सांगितलं. हर टोन वॉज नॉट ऑफ अनॉयन्स ऑर अँगर. टोन म्हणजे बोलण्याची पद्धत, अनॉयन्स म्हणजे चिडचिड, अँगर म्हणजे राग. त्यांच्या आवाजात राग किंवा चिडचिड नव्हती. येट अन अननोन फिअर मेड मी नर्वस. अननोन फिअर म्हणजे अनोळखी भीती, नर्वस म्हणजे घाबरलेली. तरी एक अनोळखी भीती मला घाबरवत होती. Reassuring myself that she was a kind-hearted teacher and would not punish me, I reached the teacher's room with hesitant steps. Reassuring myself म्हणजे स्वतःला समजावत. Kind-hearted म्हणजे दयाळू. Hesitant steps म्हणजे संकोचाने टाकलेली पावलं. मी स्वतःलाच समजावत होते की त्या दयाळू आहेत आणि मला शिक्षा करणार नाहीत. थोड्या संकोचाने मी शिक्षकांच्या खोलीत गेले. The teacher greeted me with a smile and asked me to sit by her side. Greeted म्हणजे स्वागत केले. By her side म्हणजे शेजारी. बाईंनी मला हसून स्वागत केलं आणि त्यांच्या शेजारी बसायला सांगितलं. Her tender tone my sighs into sobs. टेंडर टोन म्हणजे प्रेमळ आवाज, साईज म्हणजे सुस्कारे, सॉब्स म्हणजे हुंदके. त्यांच्या प्रेमळ आवाजामुळे माझी सुस्कारे हुंदक्यांमध्ये बदलले. She pulled her chair close to mine and patting me on the head said, "What makes you cry, my child? I haven't said a word to you." पॅटिंग म्हणजे थोपटत. त्या माझ्या जवळ आल्या, डोक्यावर हात फिरवला आणि प्रेमाने विचारलं, "ग बाळा, तू का रडतेस? मी तुला काहीच बोलले नाही." आफ्टर अ ब्रीफ पॉज शी कंटिन्यूड, "टेल मी व्हॉट युअर ट्रबल इज. कन्फाइड इन मी, फॉर एम आय नॉट लाईक युअर सिस्टर टू यू." ब्रीफ पॉज म्हणजे थोडा थांबा. कन्फाइड म्हणजे मन मोकळ करणे. थोडा वेळ थांबून त्या म्हणाल्या, "तुझी अडचण मला सांग, माझ्याशी मन मोकळ कर. मी तुझ्यासाठी बहिणीसारखी नाही का?" अ रेअर थ्रिल रॅन थ्रू माय एंटायर फ्रेम. रेअर थ्रिल म्हणजे अनोखा आनंद. एंटायर फ्रेम म्हणजे संपूर्ण शरीर. माझे संपूर्ण अंगातून एक वेगळीच आनंदाची लहर गेली. फॉर अ मोमेंट आय फेल्ट आय शुड क्लिंग टू हर अँड क्राय. क्लिंग म्हणजे बिलगणे. क्षणभर मला वाटलं की त्यांच्या गळ्यात बिलगून खूप रडावं. ऑफकोर्स आय डूड नॉट डू सो, बट आय केप्ट गेझिंग ॲट हर विथ टीअरफुल आईज. गेझिंग म्हणजे एकटक पाहणे, टीअरफुल आईज म्हणजे पाणवलेले डोळे. पण मी तसं नाही केलं, फक्त डोळ्यात पाणी आणून त्यांच्याकडे पाहत राहिले. टेंडरली टीचर कंटिन्यूड, "डू यू नो द मीनिंग ऑफ दीदी? इट मीन्स एल्डर सिस्टर. वोंट यू टेल युअर सिस्टर युअर ट्रबल्स?" एल्डर सिस्टर म्हणजे मोठी बहीण. बाई प्रेमाने म्हणाल्या, "दीदी म्हणजे मोठी बहीण. तू तुझ्या बहिणीला तुझी अडचण सांगणार नाहीस का?" अमिड सॉब्स आय सेड, "द गर्ल्स कीप टीजिंग मी." अमिड सॉब्स म्हणजे रडत रडत, टीजिंग म्हणजे चिडवणे. रडत रडत मी म्हटलं, "मुली मला सतत चिडवतात." शी लाफ्ड. "Why are you scared of them? If you cry like this, they'll pester you all the more. So ignore them. Who is your friend?" पेस्टर म्हणजे त्रास देणे. इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे.
त्या हसल्या आणि म्हणाल्या, त्यांना का घाबरतेस? तू असे रडलीस तर त्या अजून त्रास देतील. त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. तुझा मित्र कोण आहे? आय शुक माय हेड अँड टीचर स्माइल्ड. शुक माय हेड म्हणजे मान हलवली. मी नाही म्हणून मान हलवली आणि बाई हसल्या. वंडरफुली. इट सीम्ड द टीचर हॅड पोर्ड हर स्माइल इन टू माय आईज. पोर्ड हर स्माइल म्हणजे तिचं हास्य जणू ओतलं. मला असं वाटलं की त्यांचं हास्य माझ्या डोळ्यात उतरलं. टेंडरली अँड वॉर्मली द लास्ट शी सेड, लाईक टू बी माय फ्रेंड. त्या म्हणाल्या, माझी मैत्री होशील का? द बेल रँग. शी रोज. रोज म्हणजे उठल्या. घंटा वाजली आणि त्या उठल्या. With a tender pat on my back, she said, listen, you were a sister all right, now you are a friend too, but I like my friends to be brave. You've got to try to be brave. I'll always stand by you. Rest assured, my little pal. Now rise and hop off to your class. Tender pat म्हणजे प्रेमाने थोपटणे. ब्रेव्ह म्हणजे धाडसी. स्टँड बाय यू म्हणजे साथ देणे. रेस्ट अशर्ड म्हणजे निश्चिंत रहा. लिटल पॅल म्हणजे छोटा मित्र. त्यांनी माझ्या पाठीवर प्रेमाने थोपटला आणि म्हणाल्या, ऐक, तू माझी बहीण आहेच, पण आता मैत्रिणीही आहेस. मला माझे मित्र धाडसी हवे असतात. तू धाडसी बनायचा प्रयत्न कर. मी नेहमी तुझ्या पाठीशी असेन. निश्चिंत रहा. आता जा, आनंदाने तुझ्या वर्गात जा. एक्साइटमेंटने माझा चेहरा अगदी गरम लाल लाल झाला, कानाच्या टोकांपर्यंत. एक्साइटमेंट म्हणजे आनंदाची तीव्र भावना. फ्लश म्हणजे लाल होणे. इयर टिप्स म्हणजे कानाचं टोक. खूप आनंदामुळे माझा चेहरा अगदी कानाच्या टोकापर्यंत लाल झाला. Never before had anyone lavished love on me thus. And here was my teacher who had spontaneously accepted me as a sister, a friend. Lavished love म्हणजे भरभरून प्रेम दिलं. स्पॉन्टेनियसली म्हणजे अगदी मनापासून आणि अचानक. यापूर्वी कधीही कुणी मला इतकं प्रेम दिलं नव्हतं. आणि इथे माझ्या बाईंनी मला बहीण आणि मैत्रीण म्हणून स्वीकारलं होतं. आय वॉज बियॉन्ड माय सेल्फ विथ जॉय. बियॉन्ड माय सेल्फ विथ जॉय म्हणजे आनंदाने स्वतःवर ताबा न राहणे. मी आनंदाने अगदी भारावून गेले होते. I wanted to chuckle, to burst into near hysterical laughter. chuckle म्हणजे हळू हसणे. burst into laughter म्हणजे जोरात हसू फुटणे. मला हसू येत होतं. अगदी मोठ्याने हसायची इच्छा होत होती. On winged feet, I ran to my class. winged feet म्हणजे पंख लागल्यासारखी हलकी पावलं. मी पंख लागल्यासारखी हलक्या पावलांनी वर्गाकडे धावत गेले. Soon I was lost in a rare reverie. Reverie म्हणजे स्वप्नरंजन, विचारांत हरवून जाणे. थोड्याच वेळात मी सुंदर विचारांत हरवून गेले. Calmly, I forgot that I was sitting in a class of wild girls whose prime pastime was teasing me. Prime pastime म्हणजे मुख्य करमणूक. Teasing म्हणजे चिडवणे. मी हेच विसरले की मी अशा वर्गात बसले जिथे मुलींची मुख्य करमणूक म्हणजे मला चिडवणं होतं. During the break, the water bottle that I was drinking from fell on me and I got fully drenched. Break म्हणजे सुट्टी आणि drenched म्हणजे पूर्ण भिजणे. सुट्टीत मी पाणी पित होते तेव्हा बाटली माझ्यावर पडली आणि मी पूर्ण भिजले. Right in front stood Maya and Chanda, laughing away to their heart's content. Laughing to their heart's content म्हणजे मनसोक्त हसणे. समोर माया आणि चंदा उभ्या होत्या आणि मनसोक्त हसत होत्या. Chanda teased. From the slippery hands of Slippery, the slippery bottle went slip, slip, slip. Slippery म्हणजे घुसरणारी. चंदा चिडवत म्हणाली की स्लिपरीच्या हातातून बाटली घसरली. And now let's watch the fun, said Veena. Veena म्हणाली, आता मजा बघूया. I was squeezing the water out of my wet frock. Squeezing म्हणजे पिळणे. मी माझ्या भिजलेल्या फ्रॉकमधलं पाणी पिळत होते. Confidently, remembering the teacher's words, I turned my back to them and ignored them completely. Solemnly, ignored म्हणजे पूर्ण दुर्लक्ष केलं. बाईंचे शब्द आठवून मी त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि पूर्ण दुर्लक्ष केलं. Surprised, they were nonplussed and went away. Nonplussed म्हणजे गोंधळल्या. त्या थोड्या गोंधळल्या आणि निघून गेल्या. Proudly, I sensed a feeling of victory. Victory म्हणजे विजय. मला जिंकल्यासारखं वाटलं. Before the school closed for the day, the teacher came to the classroom again and said to me, From today,
You are going to be responsible for bringing the register, chalk and duster every morning. Responsible म्हणजे जबाबदार. शाळा सुटण्याआधी बाई पुन्हा वर्गात आल्या आणि म्हणाल्या की आजपासून मी रोज रजिस्टर, खडू आणि डस्टर आणण्याची जबाबदारी घेणार. Come, take this key. Carry these notebooks to the teacher's room. Count them and keep them in my drawer. Ask the peon to show you my drawer. Drawer म्हणजे कप्पा, पिऑन म्हणजे शाळेचा शिपाई. बाईंनी मला किल्ली दिली व ह्या शिक्षकांच्या खोलीत नेऊन मोजून त्यांच्या कप्प्यात ठेवायला सांगितलं. Otherwise thrumbling legs were now filled with some miraculous strength. Miraculous strength म्हणजे जणू चमत्कारिक ताकद. जे पाय आधी थरथरत होते ते आता ताकदीने भरलेले वाटत होते. I rushed enthusiastically and completed the assigned job in a jiffy. Enthusiastically म्हणजे उत्साहाने, in a jiffy म्हणजे क्षणात. मी उत्साहाने धावले आणि काम क्षणात पूर्ण केलं. When I placed the key on the teacher's table, she looked at me and smiled. I smiled back. मी किल्ली टेबलावर ठेवली तेव्हा बाईंनी माझ्याकडे पाहून हसल्या आणि मीही हसले. I was thrilled from top to toe. Thrilled म्हणजे खूप आनंदी. मी डोक्यापासून पायापर्यंत आनंदाने भरले होते. I felt my little heart inflate with pride. Inflate with pride म्हणजे अभिमानाने भरून जाणे. माझं छोटंसं मन अभिमानाने भरून गेलं. I found no awkwardness when moving about in my still wet frock. Awkwardness म्हणजे संकोच. माझा फ्रॉक अजून भिजलेला असतानाही मला कसला संकोच वाटला नाही. Nor was there any trace of fear while returning home. ट्रेस ऑफ फियर म्हणजे भीतीची चाहुलेही नाही. घरी जातानाही मला अजिबात भीती वाटली नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.